जय मित्रांनो, तर ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण की ज्या 1733 इतक्या जागा आहेत, तर या जागांसाठी कॉम्पिटिशन कशा प्रकारे आहे, त्याच्यासोबतच आता कोणत्या कॅटेगरीला किती अर्ज आलेले आहेत, एससीला सर्वसाधारणला किती अर्ज केलेले आहेत, समांतर आरक्षणाला किती अर्ज केलेले आहेत, महिला, माजी सैनिक, प्रकल्प, भूकंप, पोलीस पाल्य, होमगार्ड या सर्व प्रवर्गांबद्दल आपण बोलणार आहे. त्याच्यासोबतच आता ह्याच्या 1733 इतक्या जागा आहेत, तर या जागांमध्ये वाढ होऊ शकते का यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरच्या ज्या काही आता जागा वाढीच्या असो की हॉल तिकीटच्या असो की ग्राउंडच्या रिलेटेड ज्या काही अपडेट असतील तर ते आपण आपल्या चॅनलवर अचूकपणे टाकत असतो. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. व हा व्हिडिओ मी स्पेशल पुणे सिटीला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच हा बनवलेला आहे. त्यामुळे ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जर आपण बघितलं तर एससीला जागा किती होत्या, या 1733 आपल्याला माहिती आहे की 1733 जागा पुणे सिटीला आहे. तर एकूण एससीला सर्वसाधारणला 52 जागा आहेत. तर 52 जागांसाठी अर्ज किती गेलेले आहेत, तर 12,996 इतके अर्ज गेलेले आहेत 52 जागांसाठी. ह्याच्या उरले सुरले ह्याच्या महिला असो, खेळाडू असो, प्रकल्प असो, भूकंप असो, माजी सैनिक, अंशकालीन, पोलीस पाल्य, होमगार्ड, अशा प्रकारे हे सर्वचे सर्व प्रवर्ग हे आपल्या समांतर आरक्षणामध्ये असतात. आणि सामाजिक आरक्षण नाही, समांतर आरक्षणाचा एक फरक समजून सांगतो तुम्हाला. तर सामाजिक आरक्षण म्हणजे सर्वसाधारण, इतकं तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवा, सामाजिक आरक्षण म्हणजे सर्वसाधारण उमेदवार, व समांतर आरक्षणामध्ये महिला, खेळाडू, भूकंप, प्रकल्प, अंशकालीन, माजी सैनिक, अशा सर्व, होमगार्ड, अशा सर्व प्रवर्गांचा त्यामध्ये समावेश होतो समांतर आरक्षणामध्ये. तर 52 जागांसाठी एकूण किती अर्ज गेलेले आहेत, एससीच्या 12,996 इतके अर्ज गेलेले आहेत. त्याच्यानंतर एसटीच्या जागा जर बघितल्या तर 17 जागा आहेत एसटीच्या. तर त्याच्यानंतर 3453 इतके एसटीचे अर्ज गेलेले आहेत. तर आता जर आपण हे जर बघितलं, आता एससीचं बघू. एससीचं जर बघितलं तर 12,996 इतके सामाजिक आरक्षणाला, तर समांतर आरक्षणाला 4267 इतके अर्ज गेलेले आहेत. एसटीला 3453, तर समांतर आरक्षणामध्ये 1040 इतके अर्ज गेलेले आहेत. विजेला 2879, तर इकडे समांतर आरक्षणामध्ये फक्त 870 इतके अर्ज गेलेले आहेत. एनटीबीला 1953 इतके अर्ज, तर समांतर आरक्षणाला 530 इतके अर्ज गेलेले आहेत. भजकला 4213 इतके अर्ज, तर 1511 समांतर आरक्षणाला. आणि एनटीडीला 2905 अर्ज गेलेले आहेत, तर 967 समांतर आरक्षणाला. तर एसबीसीला 667 अर्ज गेलेले आहेत, तर 269 अर्ज समांतर आरक्षणाला गेलेले आहेत. तर ओबीसीला 17,553 इतके अर्ज गेलेले आहेत सामाजिक आरक्षणाला. तर समांतर आरक्षणाला 5569 इतके अर्ज गेलेले आहेत. एससीबीसीला 7776 इतके अर्ज गेलेले आहेत, तर समांतर आरक्षणाला 3267 इतके अर्ज गेलेले आहेत. ईडब्ल्यूएसला 2450 इतके अर्ज गेलेले आहेत, तर समांतर आरक्षणाला 755 इतके अर्ज गेलेले आहेत. आणि ओपनला 9414 इतके अर्ज गेलेले आहेत सामाजिक आरक्षणाला. तर समांतर आरक्षणाला 2851 इतके अर्ज संख्या ही गेलेली आहे. तर आता जर बघितलं आपण, तर यामध्ये जर आता प्रकल्पग्रस्त जर बघितलं, पूर्ण कॅटेगरीचे फक्त प्रकल्पाचीच माहिती आलेली आहे. आता आपल्याला सर्वसाधारण उमेदवारांच्या अर्ज संख्या समजली, त्याच्यासोबतच समांतर आरक्षणामधील एकूण अर्ज संख्या समजली. तर एकूण मधीलच आता समांतर आरक्षणामधील प्रकल्पग्रस्त या प्रवर्गासाठी बघू आपण. आता प्रकल्पग्रस्त याच्यासाठी एससी कॅटेगरीच्या 210 अर्ज गेलेले आहेत, एसटीचे 30 अर्ज, व्हीजेचे 55 अर्ज, एनटीबीचे 28 अर्ज, एनटीसीचे 158 अर्ज, एनटीडीचे 178 अर्ज, विमाप्रचे 13 अर्ज, आणखी ओबीसीचे 675 अर्ज, एससीबीसीचे 363 अर्ज, तर ईडब्ल्यूएसचे 90 अर्ज, खुल्याचे 179 इतके अर्ज, प्रकल्पग्रस्ताचे सर्व कॅटेगरीचे अर्ज हे आपण बघितले आहेत. त्याच्यासोबतच आता आपल्याला यावरून काय समजून येईल, तर यावरून आपल्याला किती मुलांना कॉम्पिटिशन द्यायचं आहे तर हे आपल्याला समजून येईल. म्हणजे आता आपण बघितलं की एससीच्या सर्वसाधारणच्या एकूण 52 जागा आहेत, तर त्याच्यासाठी अर्ज किती आलेले आहेत, तर 12,000 12,000
12,996 इतके अर्ज आलेले आहेत 52 जागांसाठी. तर यावरून आपल्याला एका जागेसाठी किती मुलांना मागे टाकायचं आहे तर हे आपल्याला समजून येईल. आता ग्राउंड राहिलं, पेपर राहिला, आपल्या भरतीचे सर्वच टप्पे राहिले. तर आता ग्राउंड मध्ये भरपूर मुलं कटतील, त्याच्यानंतर लेखीमध्ये, फायनल कट ऑफ मध्ये. तर अशा प्रकारे आता आपल्याला एका जागेला किती मुलांना मागे टाकायचं यावरून आपल्याला समजून येईल. यावेळेसचं कॉम्पिटिशन आपल्याला या अर्ज संख्येवरून समजून येईल. तर आता जर आपण बघितलं की एकूण अर्ज किती आलेले आहेत तर मुलांचे अर्ज एकूण 71,669 इतके अर्ज गेलेले आहेत. तर मुलींचे अर्ज 16,456 इतके मुलींचे अर्ज गेलेले आहेत. तर त्याच्यासोबतच आता जर आपण चालक शिपाईची जर बघितले तर मुलांचे अर्ज 38,627 इतके अर्ज गेलेले आहेत. तर मुलींचे अर्ज 5,902 अर्ज गेलेले आहेत. तर आता मी आधीपासूनच जे ड्रायव्हर पोलीसचा जे अर्ज भरत आहे त्यांना आधीपासूनच सांगत आलेलो आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की जिथं मुलींच्या चांगल्या जागा आहेत, जिथं कॅटेगरी आता समजा ओबीसी कॅटेगरी, जिथं मुलांच्या पण 10 आणि मुलींच्या पण 10 अशा प्रकारे जागा आहेत, जिथं मुलींच्या चांगल्या प्रकारे सर्वसाधारणच्याही जास्त जर जागा असतील तर तिथंच अर्ज भरा. कारण की महिला उमेदवार ह्या सहसा भेटत नाही ड्रायव्हर पोलीसला. तर तेव्हा आपला फॉर्मच्या आपल्याला माहितीच आहे की समांतर आरक्षणामध्ये जर कुणी आलं नसेल तर ते आपल्याला माहितीच आहे. तर ते सामाजिक आरक्षणाला आपल्याला नंतर भेटत असतील. म्हणजे महिलांची जर जागा इथं खाली गेली, म्हणजे आता माजी सैनिकची समजा, माजी सैनिकची जर इथं जागा ओबीसीतली माजी सैनिकची जागा खाली गेली तर ते सर्वसाधारण उमेदवाराला भेटत असते ओबीसी कॅटेगरीच्या. तर अशा प्रकारे आपल्याला याचा फायदा होत असतो. तर आता जागा वाढ होऊ शकते का या भरतीमध्ये? तर जागा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण की पोलीस स्टेशन पण नवीन बनलेले आहेत. तर त्याच्यामुळे आता मुंबईला पण आता 1,062 जागांची वाढ झालेली आहे 2,459 जागांमध्ये. तर आता या भरतीमध्ये 1,733 जागांमध्ये जागांची वाढ होऊ शकते. कारण की पोलीस स्टेशन पण वाढलेले आहे. तर शक्यता भरपूर आहे. इतर जिल्ह्यांचं आपण सांगू शकत नाही, पण पुण्याचं नक्की सांगू शकतो की जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पण जशा काही याबाबतच्या आता प्रॉपर अपडेट येत राहतील तर त्यांना आपण आपल्या चॅनलवर टाकतच राहणार आहे. त्याच्यासोबतच आता आपण हे जे अर्ज संख्या बघितली तर एक तुम्ही तुमचं एक कॅल्क्युलेशन करून घ्या की आपल्याला एका जागेसाठी आपल्याला जर भरती व्हायचा असेल तर आपल्याला किती मुलांना मागे टाकावं लागेल जेणेकरून आपण भरती होऊ. तर या अर्ज संख्येवरून आपल्याला समजून येईल. कारण की आता आपल्याला सर्वसाधारण पुरुषांच्या अर्ज संख्या समजली आहे, त्याच्यानंतर महिलांची तर समजली नाही, इतर म्हणजे फक्त त्यामधली आपल्याला समांतर आरक्षणामधील एकूण अर्ज संख्या समजलेली आहे. तर नक्कीच आता या पुणे सिटीला असो की मुंबई सिटीला असो ज्यांनी अर्ज केलेले आहे ते नक्कीच फायद्यात पडलेले आहे. कारण की आता नक्कीच फायद्यात पडलेले आहे की आता मुंबईला तर जागा वाढल्या पण पुण्याला पण जागा नक्कीच वाढू शकतात. आणि याबाबतच्या जशा काही प्रॉपर अपडेट येत राहतील तर त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ मी स्पेशल पुणे सिटीला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच बनवलेला आहे. तर हा नक्कीच तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद. व इतर मित्रांना पण शेअर करा. जय हिंद.